नमस्कार मित्रांनो, टेक्निओ चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आता आपण बघणार आहोत चार्ट रीडिंग कशाला बोलतात. चार्ट रीडिंग कशाला बोलतात, ठीक आहे. तर सर्वात महत्त्वाचा पार्ट काय असतो माहिती आहे का, की आपण कुठल्या गोष्टीवरती फोकस करतो आहे, ठीक आहे. सध्या स्थितीच्या गोष्टीवरती जेव्हा फोकस करतो ना आपण, तेव्हा आपण थोडेसे भ्रमित होतोचा अर्थ असा आहे की आपल्याला असं वाटतं की आता जे मला या क्षणाला वाटते बघून तेच काय सत्य आहे. पण जेव्हा तुम्ही बाकीचं कम्पॅरिझनला घेता ना, तेव्हा तुम्हाला काहीतरी गोष्टी अजून कळायला सुरुवात होतात, ठीक आहे. म्हणजे उदाहरणार्थ ह्या ठिकाणून जेव्हा वरती मार्केट गेलेलं आहे ना, तेव्हा मला लक्षात येतं आहे की इथं ते संबंधित आहे सपोर्ट घेण्याच्या, ठीक आहे. आणि ह्याला जेव्हा मी बघेल आणि माझा मॉनिटर 32 इंचेस किंवा 27 इंचेसच्या वरती असेल, मोठा असेल, तेव्हा मला आपोआप दिसतं या साईडला. मग या साईडला अजून दिसायला सुरुवात होतं, ठीक आहे. की जेव्हा जेव्हा ते सपोर्टला येतं तेव्हा ते मुवमेंट देतं, ठीक आहे. सपोर्टला येतं तेव्हा ते मुवमेंट देतं. मग हे फर्स्ट ऑब्झर्वेशन आहे, जे वाचायचं आहे ना चार्ट, त्याच्या बाबतीतला हा फर्स्ट ऑब्झर्वेशन आहे, ठीक आहे. चला ठीक आहे. पण आत्ता जे काय चालू आहे ते असं ट्रॅव्हल करत आलेलं आहे. बघा, तुम्ही नीट बघाल, ट्रॅव्हल करत आलं आहे इथून खाली, ठीक आहे. सो आता मला काय बायस बनवायचा ना, तो सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे. चार्ट वाचायचा कसा, भले आत्ता इथं चालू आहे, माझं लक्ष इथून सुरुवात होतं की मी पहिल्यांदा स्विंग हाय जो आहे तो बनवलेला लास्टचा, ठीक आहे, 4:05 ठीक आहे. आणि खाली कॅन्डल क्लोज झाली, म्हणजे हा स्विंग इथं गेला पूर्ण, इथं खाली कॅन्डल क्लोज झाली, इथं रिटेस्ट केलं, परत खाली स्विंग बनवला, इथून सपोर्ट घेत होता, याच्यावरती गेलं नाही, खाली परत आलं, ठीक आहे. यावेळेस याच्यावरती गेलेलं नाही, परत खाली कॅन्डल क्लोज झाली, परत त्यांनी याच्यावरती गेलेलं नाही, प्रयत्न केला या एका कॅन्डलमध्ये, परत खाली आलं, परत वरती जायचा प्रयत्न केला, परत खाली. प्रत्येक कॅन्डल सांगतो, एव्हरी कॅन्डल हॅज अ लॉजिक, म्हणजे कारण असतं प्रत्येक गोष्टीला, उगाचच काहीतरी चालू नसतं. या ठिकाणी वरती जायचा प्रयत्न केला, या ठिकाणी त्यांनी रिटेस्ट केलेला आहे, तुम्ही बघाल इथं. याच्यावरती कॅन्डल क्लोज नाही, ही पण, ठीक आहे. फक्त या लेवलला ते टच करून परत खाली आलं आहे. परत हा लो आहे तो ब्रेक केला इथपर्यंत, ठीक आहे. परत प्रयत्न केलेला आहे, परत खाली, असं करत 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 ते इथपर्यंत खाली आलं आणि ते सपोर्ट घ्यायला या ठिकाणी आलेलंच आहे, ठीक आहे. या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी परत एकदा ट्राय केला इथपर्यंत वर येण्याचा, ह्या लेवलला प्रयत्न केला, पण ते आलेलं नाही आहे, ठीक आहे. सो अशा पद्धतीने त्यांनी इथून इथपर्यंतची ट्रॅव्हल केलेलं आहे, ही कहाणी आहे. मग आता ही जर लेवल मी धरली ना, ही लेवल, ठीक आहे, आपल्याला काय मिळतं की याच्या खालीही जात नाही आणि ह्यालाही जात नाही येते, ठीक आहे. मग आपण इथं परत बघूया, वरती जायचा प्रयत्न केला, परत खाली आलं, याच्यावरती गेलेलं नाही, ठीक आहे, याच्यावरती गेलेलं नाही, परत खाली आलं थोडंसं इथपर्यंत, याच्या खाली गेलेलं नाही आणि याच्याही वरती गेलेलं नाही ते, ठीक आहे. परत खाली आलं, परत ट्राय केला, परत खाली आलं, परत ट्राय केला, ओके, परत खाली आलं, परत ट्राय केला, म्हणजे अक्षरशः इथपर्यंत त्याच्यावरती जायचा प्रयत्न केलेला आहे, पण जात नाही आहे वरती, ठीक आहे. वरती जात नाही आहे. परत मग इथून वरती गेलं, ठीक आहे, ह्याच्यावरती कंप्लीट झाला सब्जेक्ट, ठीक आहे. मग आता इथून ते वरती गेलं इथपर्यंत गेलं आणि त्यांनी याच्यावरती कॅन्डल क्लोज दिलेलं. मी प्रॉपर लाईन मारतो, तुम्हाला बघायला मिळेल इथूनच रिजेक्शन आलेलं आहे, म्हणजे अजूनही ट्रेंड अबाधित आहे. आत्ता आपण जे काय बोललो इथून इथपर्यंत जे बोललो ते सगळंच्या सगळं त्याची कहाणी समजून घेण्याचा सब्जेक्टिव्ह प्रवास येतो, तो एक प्रकारे प्रयत्न आहे की समजून घ्यायचा प्रयत्न आहे, ठीक आहे. आपल्याला काय समजतं, परत एकदा सांगतो, याच्यावरती 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 याच्यावरती
जायचा प्रयत्न करते पण ते जात नाही आहे. म्हणजे ट्रेंड जो आहे तो अबाधित आहे. ट्रेंड जो आहे तो अबाधित आहे. अबाधित आहे म्हणजे तो राखला आहे. तो राखण्याचं मेन मूळ कारण आपलं लक्षात नसतं. याच्या खाली इथं स्विंग बनवला होता, मग इथं स्विंग हे ब्रेक करत आलेलं आहे बघा तुम्ही नीट. ठीक आहे. आणि अजून तो रेंज बाउन्स आहे. त्यांनी इथं जो काय प्रकरण केलं नाही, हे जे प्रकरण केलं ना त्याच्यावरून कळतं की हा ब्रेक केलेला नाही आहे ट्रेंड. म्हणजे अजून चालू नाही केलं परत एकदा. ठीक आहे. पण मध्ये प्रयत्न केलेला आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला काय लक्षात येतं की डाऊन ट्रेंड अबाधित आहे. अजूनसुद्धा डाऊन ट्रेंड अबाधित आहे. मग आता डाऊन ट्रेंड अबाधित आहे आणि अप ट्रेंड सुरू झाला, हे दोन वाक्य महत्त्वाचे आहेत. अबाधित आहे ते साहजिकच आहे. अजूनही त्यांनी काय ब्रेक केलेलं नाही आहे, याच्यावरती गेलेलं नाही आहे. ठीक आहे. पण अप ट्रेंड सुरू झाला का हे कधी बोलता येईल आपल्याला, जेव्हा हे ब्रेक करल, हे ब्रेक करल, वरती कॅन्डल क्लोज होईल, परत रिटेस्ट करल, इथं जेव्हा ते येईल ना त्यावेळेस ते अप ट्रेंड सुरू झाला समजायचं. पण तोपर्यंत अजूनसुद्धा हा डाऊन ट्रेंड आहे अशी कहाणी मला चार्ट सांगतो. आपल्या सेटअपमधून ना आपण हे जे स्विंग्सचे कलर आहेत ना त्याच्या थ्रू वेव समजून घेतो. वेव कशी बनते तर एक स्विंग हाय बनतो, रेजिस्टन्स लागतो म्हणून ते परत खाली येतं इथं. ठीक आहे. इथून इथं मार्केट जातं आणि मग ते त्याला रेजिस्टन्स लागतो, असा कॅन्डल्स असतात, मग परत खाली येतं. ठीक आहे. इथं परत येतं जिथून ते सुरू झालं, मग परत खालचं स्विंग बनवतो, खाली इथपर्यंत येतं, पण त्याला सपोर्ट लागतो त्यामुळे ते परत इथं त्याला वरती ढकललं जातं. ठीक आहे. आणि मग परत ते जिथं सपोर्ट घेऊ शकत होतं तिथं ते येतं, रेजिस्टन्स लागू शकतो. दोन्ही त्याचे रस्ते ओपन असतात. ठीक आहे. अशा पद्धतीने. ठीक आहे. पण आपल्याला बघायला काय मिळालं, इथून ते इथपर्यंत, म्हणजे इथपर्यंत. ठीक आहे. इथपर्यंत आपण याला वेव म्हणतो. वेव जे असते ना, वेव लक्ष द्या. आता हे इथून खाली येईपर्यंत मी हे समजून सांगतो. ठीक आहे. वेव कशाला म्हणतात की एक स्विंग हाय आणि एक स्विंग लो, ठीक आहे, एकत्र केली तर आपल्याला काय मिळतं, एक वेव मिळते आपल्याला. ठीक आहे. एक वेव मिळते. वेवचा मुळातच अर्थ असा असतो की डिरेक्शन अजून क्लिअर झालेली नाही. वेवचा मुळातच हा अर्थ असा असतो. ठीक आहे. पुढं विषय काय होतो, एक वेव आहे अजून वरून खाली आले किंवा खालून वरती गेलेलं आहे मार्केट, एक वेव पूर्ण आहे अशी बनते, त्याला डिसाईड नाही केलेलं. वरून रेजिस्टन्स लागतोय, खाली त्याला सपोर्ट लागतोय. ठीक आहे. मग हा स्विंग हाय बनला, हा स्विंग लो बनला, म्हणजे हा रेजिस्टन्स झाला तयार आणि आता हा सपोर्ट झाला. मार्केट जर इथून खाली आलं तर इथं परत सपोर्ट घ्यायचा प्रयत्न होऊ शकतं, काही इश्यू नाही. हे आपण ह्याला अजून बरोबर पाडू. मग परत जर खाली जायचं ठरवलं तर ही आता एक प्रकारे डिरेक्शनल वेव दिसायला सुरुवात झालेली आहे आपल्याला. परत इथं सपोर्ट घेऊ शकतं ते. ठीक आहे. पण ते परत असं धरून चालू आपण की खाली येणार आहे. ठीक आहे. इथं परत हा रेजिस्टन्स लागू शकतो. आता तुम्हाला बघायला काय मिळते, खाली येताना आपल्याला डाऊन ट्रेंड असताना त्याला अशी डिरेक्शनल वेव आपल्याला दिसते. दरवेळेस ते या ठिकाणी जो मगाशी सपोर्ट होता इथं तो आता रेजिस्टन्स झाला आहे. परत हे ब्रेक केलं सपोर्ट इथं, परत रेजिस्टन्स क्रिएट झाला. या ठिकाणी परत त्याला रेजिस्टन्स क्रिएट झाला. ओके. आपल्याला हे लक्षात येतं. ठीक आहे. मग आता प्रयत्न काय करतं ते की असा स्विंग बनवण्याचा, तुम्ही समजून घ्या. असं प्रयत्न करतं ते असा स्विंग बनवण्याचा. मी त्याला कलर वेगळा देतो वाटल्यास. हे असं प्रयत्न करतं ना वरती येण्याचा, हे असं वरती प्रयत्न करतं. तुम्हाला फक्त आत्ता एवढंच दिसत होतं. ठीक आहे. असं प्रयत्न करतं. ओके. असं प्रयत्न करतं वरती यायचा, परत जरा थोडंसं डार्क करतं त्याला, असं वरती यायचा प्रयत्न करतं है ना. पण ते फेल होतं या ठिकाणी.
कारण की मगाचा जो सपोर्ट आहे तो रेजिस्टन्स बनलेला असतो. ठीक आहे. आता याच ठिकाणी पुढं काय आहे, मार्केट जेव्हा परत अशी वेव आहे कुठूनही खालून वर किंवा खालून वरती काय आलेलं असतं. ठीक आहे. खाली सपोर्ट बनला आहे. आता या ठिकाणी परत त्याला रेजिस्टन्स लागू शकतो. मग परत वरती जातं, परत खाली येतं, परत वरती जातं, परत खाली येतं, परत वरती जातं आणि अशी त्याची कहाणी सुरू राहते. बरोबर. मग आता या ठिकाणी कसं प्रयत्न करते ते, या ठिकाणी असा प्रयत्न करते खाली येण्याचा. वरती जाताना असं जात आहे. हे फक्त डिफरन्शिएट झालं पाहिजे आपल्याला लाईव्हमध्ये. तर याच्यात आणि याच्यात फरक काय आहे लक्षात घ्या. ह्याच्यात वेव कॉमन आहे. वेवला कलर वेगळा देतो. वेव ही कॉमन आहे. वेव सगळीकडंच कॉमन आहे, की जी डिरेक्शन डिसाईड नसतात. इथं पण ती कॉमन आहे, इथं पण ती कॉमन आहे. फक्त फरक एवढा असा असतो की जेव्हा ते खाली येत असतं ना तेव्हा स्विंग प्रयत्न करत असतो वरती जायचा असा, आणि जेव्हा ते वरती जात असतं तेव्हा तो असा प्रयत्न करत असतो. याच्यातच सगळे लोक गडबडतात मुळात. याच्यातच सगळे गडबडतात. आपल्या सेटअपमध्ये ना आपल्याला काय दिसायला मिळतं बघा तुम्ही. खाली येताना कसं पण बघा, ॲक्च्युली खरं सांगायचं तर कसंही बघा तुम्ही त्याला. या ठिकाणी बघा, या ठिकाणी बघा, असं तो प्रयत्न करत राहतो वरती जायचा. खाली येताना साहजिकच आहे ना, वरती जायचा प्रयत्न करणारच ते. ठीक आहे. आणि वरती जाताना ते खाली यायचा प्रयत्न करत राहतं बघा असं. पण मग त्याला ढकलतं कोण वरती जाताना, तर त्याला सपोर्ट ढकलतो आणि रेजिस्टन्स लागतो म्हणून ते खाली येत असतं. त्याच्या अलीकडची प्रोसेस. तसं खाली येताना ना त्याला वरून सपोर्ट ढकलतो आणि खाली येताना रेजिस्टन्स लागत असतो जो ब्रेक करत राहतो. हा त्याच्यातला फरक आहे. आणि हा अजूनही डाऊन ट्रेंडच आहे. बरोबर. अशा पद्धतीने मला चार्ट वाचन महत्त्वाचं आहे. चार्ट रीडिंग बोलतो आपण त्याला. चार्ट रीडिंग खूप गरजेचं आहे. म्हणजे मला दिसताना अक्षरशः एवढंच दिसत असतं काय तरी मोबाईलवरती. तुम्ही सगळे मोबाईल लोक जे बघतात ना त्यांना एवढंच दिसत असतं, पण ॲक्च्युअलमध्ये आपल्याला एवढं सगळं दिसलं पाहिजे. इथून चार्ट रीडिंग करत यायचं. इथं वरती गेलं का, इथं वरती गेलं का, इथं वरती गेलं का, वरती गेलं का, वरती गेलं का, प्रयत्न इथं वरती, इथं वरती, इथं 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 इथून वरती यायचा प्रयत्न केला पण इथंच त्याला रेजिस्टन्स लावला. मग परत खाली आलं. मग आता याच्या खाली जात नाही आहे. चार्ट रीडिंग बोलतं आहे, खाली जात नाही आहे. आणि आपण वाट बघतोय याच्यावरती कॅन्डल क्लोज होण्याचा. ठीक आहे. तोपर्यंत आपण काही डिसाईड नाही. याच्या खाली झालं तर कॅरी ऑन राहणार, याच्यावरती जर राहिलं तर ते ट्रेंड बदलणार. सिम्पल. मग परत ते लगेच वरती गेलं, कॅन्डल क्लोज झालं म्हणजे तसं होत नाही. मग हा जो स्विंग आहे ना, इथून असं समजा असं का वरती आलं. ठीक आहे. हा जो स्विंग आहे ना तो परत इथं त्याला रेजिस्टन्स लागणारच आहे ना. मग इथं येतं ते आणि इथं डिसाईड करतं ते की परत अजून खाली जायचं का नाही, ते काय ते अशी कहाणी असू शकते. मला पुढचं नाही माहिती पण मी एक बोलतोय. ठीक आहे. आणि असं इथून येऊन परत मग ते असं 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 करत ते जातं वरती, किंवा इथूनच खाली येताना मग ते खाली डायरेक्ट हे होतं. मग परत असं 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 अशा पद्धतीने त्याच्या मार्केटची मुवमेंट राहते. प्रेडिक्शन आपण अजिबातच करत नाही. त्यात ना इंटरेस्ट आहे आपल्याला अजिबात. जसं मार्केट चाललं आहे ना त्याची कहाणी वाचायची पूर्ण. काय काय झालं ते बघायचं, ऑब्झर्वेशन करायचं. त्या निरीक्षणामधून आपल्याला आत्ता काय दिसते त्याकडे लक्ष द्यायचं. मग त्याच्या जवळचं काय आहे त्याच्यानुसार आपण ठरवायचं सपोर्ट कुठं आहे, रेजिस्टन्स कुठं आहे. ठीक आहे. अशी एकंदर ट्रेंड ठरवण्याचा प्रोसेस असते. जर असं वेळ लागतो. आत्ता मी जेवढा वेळ लावला 15 मिनिट लागले मला, ऑलमोस्ट 15 मिनिट लागले. ठीक आहे. आणि अजूनसुद्धा मी क्लिअर नाही आहे. सो मला थांबायला पण त्याने शिकवलं ट्रेड आणि ट्रेंड वाचण्याच्यामुळं. आणि मला त्याने अजून ट्रेड दिला बी नाही आहे. किंवा मी जर डाऊन ट्रेंड असेल तर होल्ड करेल मी. सिम्पल. ओव्हरऑल 15 मिनटं गेले. तसं म्हणलं तर शांत डोक्याने अजून जरा कसं असतं की पहिल्यापर्यंत जेव्हा चार्टच्या समोर बसता तुम्ही
तेव्हा सगळी गडबडच असते ती गडबडीमधून बाहेर पडायलाच पहिले 15 मिनिट जातात, शांत करायला मन तुमचं पी सी समोर. आणि पुढं मग एक 15-20 मिनटं किंवा अर्धा तास तुम्हाला चार्ट बघितला पाहिजे शांतपणे. आणि त्याच्या पुढं अजून किती वेळ लागेल आपल्याला कुणालाच माहीत नसतं. पण जर ट्रेड घेतला असेल वरती तर तो होल्ड करण्याचं कारण आपल्याला मिळत राहतं सारखं. दुसरं, हे जे सांगतात ना, हे वरती जायचा प्रयत्न करतायत ना जे, त्याच्यामध्ये तुम्ही एक बघितलं असेल, मार्केट नेहमी इथं ग्रीन कॅन्डल दिसली की वर जायचा प्रयत्न करतं. आणि जिथं सगळे तुम्ही घाबरत असता, ठीक आहे. ॲक्च्युअलमध्ये माझ्या दृष्टिकोनाने वरती जाणं, असं सपोर्ट घेणं आणि ट्राय करून परत खाली जोरात येणं, हे माझ्यासाठी फायद्याचं आहे. माझ्यासाठीच काय, तुमच्या सर्वांसाठीच फायद्याचं आहे. वरती जाताना रेड कॅन्डल जशी महत्त्वाच्या असतात इथं, ठीक आहे, जशा महत्त्वाच्या असतात इथं, आणि खाली जाताना जशा ग्रीन कॅन्डल महत्त्वाच्या असतात, हे खूप गरजेचं आहे प्रोसेस, हा फेनॉमेना. म्हणून कधीही ग्रीन कॅन्डल दिसली की लगेच घाबरत नातात, त्या लोकांचं काम नाही आहे हे ट्रेडिंग करणं. सो अशा पद्धतीने आपल्याला ॲनालिसिस करता येतं, ट्रेंड ओळखता येतात. ट्रेंड ओळखल्यानंतर आपल्याला हे पण कळतं की आत्ता कुठलाच ट्रेंड नाही आहे, हे बी कळतं आपल्याला. आत्ता कुठलाच ट्रेंड नाही आहे, आत्ता मध्येच आहे ते रेंज बाउन्स किंवा आपण त्याला कॉम्प्रेशन म्हणतो, ठीक आहे. पण मुळात कुठला ट्रेंड चालू आहे, डाऊन ट्रेंड. सो हे क्लिअर कट आहे, कारण की वरती अजून कॅन्डल क्लोज नाही आहे, वरती त्यांनी स्विंग बनवलेलं नाही आहेत, रिटेस्ट केलेलं नाही आहे, स्विंग बनवून परत वरती जायचा एक प्रयत्न करत नाही आहे, ठीक आहे. तोपर्यंत मी ह्याला डाऊन ट्रेंडच म्हणेल. या क्षणाला ते आत्ता कॉम्प्रेशन म्हणजे रेंज बाउन्समध्ये चालू आहे मार्केट, ठीक आहे. ह्याला साईडवेज नाही म्हणता येणार आपल्याला, ठीक आहे. साईडवेज कशाला म्हणता येईल, या ठिकाणी साईडवेज म्हणता येईल. साईडवेज या ठिकाणी म्हणता येईल, 2-4 ठिकाणी, एकदम बेसिक, ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला ट्रेंड ओळखता येतो, आपण फसत नाही. तुम्ही ट्रेड घेतला की विरुद्धच जाते ना, त्याच्या मागचं मूळ कारणच हे कॉम्प्रेशन आणि एक्सपान्शन आहे. आणि ते तुम्हाला बघता येत नसेल तर तुम्हाला हे लक्षात येणार. एकदम सिम्पल आहे, एकदम सिम्पल आहे. पण आपल्या सेटअपशिवाय तुम्हाला ते शक्य नाही आहे. तुम्ही हा जर सेटअप काढून जर बघितला ना तर लक्षात येतच. आत्ता मी हे हायर हाय लोअर लो ॲड केलेला आहे, ठीक आहे. सो आपला सेटअप तुम्हाला जर हवा असेल तर त्याची फी आहे. बाकी टेलिग्राम चॅनलची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो, सबस्क्राईब करा, जॉईन करून घ्या. मला फक्त भरती नको आहे आपल्या चॅनलला उगाचची. त्याची फी आहे सेटअपची, पण शिकवण्याला फी घेत नाही मी, ठीक आहे. तिथं तुम्ही लेख वाचू शकता, तिथं तुम्ही प्रश्न विचारू शकता, ठीक आहे. तुम्हाला आवडलं तर सेटअप तुम्ही बाय करू शकता. विदाऊट सेटअप जरा नाही, मला वाटतं अवघडच आहे ते समजणं, आता जसं मी तुम्हाला लाईव्हमध्ये सांगतो आहे ना तसं, ठीक आहे. आणि तुम्ही जॉईन होऊ शकता टेलिग्राम चॅनलला, खूप गरजेचं आहे आपल्याला. तुमच्या मित्रांना पण जॉईन करून घ्या, फ्रीमध्ये तुम्हाला चार्ट शिकायला मिळतो, बेसिक तुम्हाला कळतं, ठीक आहे. सो अशा पद्धतीने चार्ट वाचन आज आपण बघितलं आहे. थँक्यू.